हॅलो 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 हॅलो. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ओके, ठीक आहे. हा, फिजिओलॉजी मध्ये आपल्याला आपलं काय नाही, एफ आय बी एस सी मध्ये आता आपल्याला आतापर्यंत मी जे शिकवलंय ते सांगा. काय काय शिकवलंय? ओके, रोहित बोल. आतापर्यंत मी कोणते कोणते फायलम शिकवले तुम्हाला? आवाज येत नाही मला. माईक अनम्यूट करा पहिल्यांदा. बोल. रोहित बोल, ऐकू येतंय का तुला? निखिल कोण आहे? निखिल, जागृती, आपले आपले व्हिडिओ चालू करा. मला काही ऐकू येत नाही रे. ए, आवाज अरे मी ए, आवाज आत्ताच नाही बोलायचं. जागृती, व्हिडिओ चालू कर. ओके. ए, हालू नका, एकाच ठिकाणी बैस. निखिल, एकाच ठिकाणी बैस. ओके. रोहित, तुला येत नसेल तर निखिल तू सांग. आतापर्यंत आपण वर्गामध्ये कोणते कोणते फायलम पाहिले? प्रॅक्टिकल मध्ये कोणते कोणते अॅनिमल पाहिले सांगा बरं. तुमचे असं समजा की टेस्ट आहे. जागृती, व्हिडिओ चालू कर. निखिल बोल काहीतरी. आठवत आहे का प्राण्यांचे नाव? येस ऑर नो? नो सर. कोणतेच प्राणी आठवत नाही? ओके, मी सांगतो, ऐका, परत सांगतो. ओके. आतापर्यंत आपण पहिल्यांदा फायलम पोरीफेरा बघितला. कोणता बघितला? पाहिलं पोरी फेरा. रोहित. निखिल, तू सांग आता. मॉस्किटो नाही ते असं. मॉस्किटो नाही, मॉस्किटो वेगळा आहे. निखिल, कोणता फायलम बघितला बोल. मला याद येत नाही, तू सांग. पोरीफेरा. कोल तुम्ही बरोबर बसले का? रोहित, तू कोणाशी बोलतोय रोहित? निखिल सोबत सर. निखिल आणि मी एकाच ठिकाणी राहतो सर. हा, मग पण आपसात नाही बोलायचं. ठीक आहे सर. हा, ओके. मी बोलतोय ना, निखिल तू बोल. फायलम कोणता? पोरीफेरा. परत सांगतोय मी, पोरीफेरा. फायलम पोरी कोणता? फेरा सर. हा, पोरीफेरा फायलम. आता पोरीफेरा. रोहित, ऐका, तुम्ही बाहेर बसले का? गच्चीवर बसले का? हॅलो. नेटवर्क राहत नाही सर. मग ते भवानी मंदिर डोंगरावर बसले सर. कोणत्या गावामध्ये आहे तुम्ही? पाठ दिसा. पाळधीला. हो. पाळधीला तुम्ही आहे, मग जळगावला का बरं नाही गेले रे? सर हा, जळगावला का बरं नाही गेले? बोल बोल निखिल बोल. माईक, सगळ्यांनी माईक आणि व्हिडिओ चालू ठेवा. जागृती, तू का बरं चालू करत नाही तुझा व्हिडिओ? जागृती, काही दिसत नाही मला, अंधार आहे पूर्ण. हा, पाळधीचे तुम्ही जळगावला का बरं नाही गेले? धरणगावला का बरं येता पाळधीहून?
अरे सर तिथं फी जास्त होती सर आणि आम्ही गेलो होतो ते फुल झालं सर ते. ऍडमिशन फुल झाली होती. हो सर. किती आहे फी तिथे? तिथं ते एक 15. प्लेन वाल्यांना 12,000 होते सर आणि कॅम्प्युटर वाल्यांना 15,000 होते. हो का? आणि आपल्याकडे किती आहे? आपल्याला 3,360 रुपये. हो का? इतका फरक आहे? 12,000 हो आणि सर. 3,000. ओके 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 ठीक आहे. फायलम पोरीफेरा आपण बघितला. पोरीफेरा हे नाव कशावरून पडलंय? कारण त्या अॅनिमलच्या अंगावरती काय असतात? छिद्र असतात. अॅनिमलच्या अंगावर काय असतात? छिद्र असतात. छिद्र असतात तर ते कसे छिद्र असतात? तर त्यांना ऑस्टिया म्हणतात. ऑस्टिया. त्या ऑस्टियामधून पाणी आतमध्ये जातं आणि ऑस्क्युलम नावाचं एक दुसरं छिद्र असतं वरच्या बाजूला, त्यातून ते पाणी बाहेर पडतं. आलं का लक्षात? काय सांगितलं मी तुम्हाला? फायलम पोरीफेरामध्ये ॲनिमल जे असतात त्यांना पोरीफेरा नाव का बरं पडलंय? कारण त्या प्राण्यांच्या अंगावरती छिद्र असतात. त्या छिद्रांना ऑस्टिया म्हणतात. त्या ऑस्टियामधून पाणी आतमध्ये येतं आणि ऑस्क्युलम नावाचं दुसरं छिद्र असतं, ते टॉपला वरच्या बाजूला असतं, त्यातनं ते पाणी बाहेर पडतं. म्हणून त्या ॲनिमलला काय म्हणतात? फायलम पोरीफेरामध्ये त्यांना टाकलंय. आलं लक्षात? आणि त्याचं एक्झाम्पल आहे सायकॉन. एक्झाम्पल काय आहे? प्राण्याचं नाव आहे सायकॉन. बघा, तुम्हाला मी प्रॅक्टिकलच्या वेळेस दाखवलं होतं, आठवतं का तुम्हाला? प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं सायकॉन. आपण पाहू. ऐकू येतंय का सगळ्यांना? बोला, पटपट बोलत चलत जा. ऐकू येतंय का सगळ्यांना? हा, एक मिनिट. हा, बघा, हे सायकॉन दिसतंय का सगळ्यांना? ऐकू पण येतंय का? पहा बरं. ऐकू येतंय सर? नाही नाही नाही, माझा आवाज. हा कोण आहे? हे Heart beat sensitivity fast. Sensodyne rapid relief. युट्यूब वरती जो आवाज येतोय तो ऐकू येतोय का? हो सर, ऐकू येतोय, ऐकू येतोय. अटकतोय पण थोडा. हा, इंटरनेटमुळे तो प्रॉब्लेम येतो. आता येईल बघा. Cycin. These are primitive ऐकू sedentary येतंय का? aquatic invertebrates with soft porous body. They have vast युट्यूबचा आवाज इंग्लिश मध्ये आवाज ऐकू येतोय का? बोला. नाही सर, थोडा गुतून गुतून ऐकू येतोय. हे पहा, हे जे आहे हे दिसतंय का? माझा कर्सर दिसतोय का तुम्हाला? मी हलवतोय हो, का? दिसतंय सर. हे सायकॉन आहे. दिसतंय सर, दिसतंय. हे सायकॉन आहे, समुद्रामध्ये चिटकलेले पाण्यामध्ये. बघा, तो ऐका व्हिडिओ. shaped cylindrical long body which opens to the exterior by an osculum. In this video, through a simple demonstration, shows how effectively the sponges can pump water. In this syringe, there is a non-toxic dye known as a fluorescein. By pouring this around the base of some sponges, we can see how the water is moving. We have poured this dye around the base of the sponges, and now we can see the movement of this dye. It will take a few seconds, and within a few seconds, the dye is being pumped through the sponges along with the water. There are the multiple ostia in the surface of these sponges and a single osculum which opens to the exterior, and the dye is being moved to the exterior of these sponges. थोडा मोबाईल देऊन. Tube sponges are even much more spectacular to observe. The pumping action of these sponges is much furious. You can actually see how effectively the dye had came out. The body wall is thick through which monaxon, triaxon, and tetraxon spicules projects. The body wall is composed of outer dermal epithelium, middle mesenchyma, and the inner flattened आवाज ऐकू epithelium येतोय lining, युट्यूबचा? spongiosole, which opens through the osculum. ऐकू येतोय. The canal system is of cyclonite type. हो. Chanocytes अटकतोय are सर पण थोडं, connected पण to the ऐकू radial येतोय. canals. Course of water current is ostia, then to the prosophiles, to radial canals, epiphyles, spongiosole, then to the osculum, and then finally to the exterior.
Nutrition, respiration, and excretion are by the canal system only. If we perform the same test with a hefty barrel sponge, which is a big monster like, then it will take few seconds for the dye to go. We have poured the dye around the base of the sponge, then it will take a few seconds, and finally, you can see the dye coming out of the osculum through the sponge. The body surface is being generally perforated with the numerous pores called the ossia, and then it opens to the exterior by an osculum. ओके. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या बॉडी वॉल मध्ये ट्रायक्झॉन, मोनोक्झॉन, स्पिक्युल्स असतात, त्यामुळे ते स्ट्रेट असतात आणि ऑस्ट्रियामधनं पाणी आतमध्ये येतं आणि त्या वरच्या याच्यातून पाणी बाहेर पडतं. हे त्यांनी सिद्ध केलं प्रयोग करून. त्यांनी काय केलं, निळ्या रंगाचा डाय तिथे खाली टाकला. तो डाय त्यांच्या बॉडीवरती जे छिद्र होते त्यातनं आतमध्ये गेला आणि त्या वरच्या छिद्रातनं बाहेर पडला. हिरव्या रंगाचा कलर त्यांनी टाकला होता ना, तो कलर, बरोबर. तर हा आपण एक ॲनिमल पाहिला पहिल्यांदा. याच्यानंतर कुठला ॲनिमल पाहिला आपण, युप्लेक्टेला म्हणून एक प्राणी पाहिला आपण. माहितीये का तुम्हाला युप्लेक्टेला? माहितीये का ॲनिमल? युप्लेक्टेला दाखवतो मी तुम्हाला, बघा. त्याच्या आधी फायसेलिया बघू. फायसेलिया, हे पहा, फायसेलिया. ह्या फायसेलियाचं कॉमन नाव आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. ओके, बघा हा फायसेलिया कसा दिसतो. आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? The Portuguese man of war. It floats with the help of a gas-filled bladder, topped by a vertical membrane. सर काही ऐकू येत नाही सर त्याचा आवाज. Tail, it maintains a steady course. तुमची इंटरनेट स्लो आहे. इथे ठीक आहे, आवाज येतोय, कंटिन्युअस आवाज येतोय इकडे. आता आला का आवाज? नाही सर. आवाज सर येत नाही एक काम तुम्हाला? करा. तुमचे व्हिडिओ बंद करा. नाही सर. Long threads trail behind it, some as much as 30 meters long. बघा फायसेलिया दिसतोय तरंगताना. Each is armed with many thousands of stinging cells. A single tentacle could kill a fish, or आता in येतोय आवाज? cases, a human. But among its lethal tentacles lurks a man-o'-war fish that feeds by nibbling them. सर हा, Whilst त्याच्या हेतू साठी आवाज येत नाही. तुम्ही एक काम करा, त्याची लिंक आम्हाला ग्रुपवर टाकून द्या सर. must still be extremely ठीक आहे. careful. हा, युट्यूबवर पाहून घेऊ सर आम्ही. Most Okay, other ठीक आहे. fish are not so lucky. हा. हे दिसतंय का? आली का लिंक? आली का? आली सर, आली. आली सर. हे दिसतंय का तुम्हाला?
स्क्रीन दिसते का माझी व्हॉट्सअपची? ओके. आली सर व्हॉट्सअपला. हा, ठीक आहे. ठीक आहे. तर हा जो पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर आहे याचे 30-30 मीटर खाली तो पाण्यावरती तरंगतो, कारण त्याला फ्लॉट असतो आणि त्या फ्लॉट मध्ये गॅसियस ग्लँड असतात, त्याच्यामध्ये गॅस भरलेला असतो, त्यामुळे तो पाण्यात तरंगतो. आणि मागच्या बाजूला खाली लांब लांब 30-30 मीटर पर्यंत मोठे मोठे असे लांब असे त्याचे ब्रांचेस असतात, त्याला पॉलिप्स म्हणतात. आणि जे पाण्यावर तरंगतो त्याला मेड्युसा म्हणतात. ओके. नंतर ते जे आतमध्ये खाली गेलेले पॉलिप्स असतात पाण्यामध्ये गेलेले, त्या पॉलिप्सना निमॅटोसिस्ट नावाच्या एक सेल असतात. त्या निमॅटोसिस्टच्या सेल ज्या असतात ते माणसाला सुद्धा मारू शकतो हा इतकुसा प्राणी. ओके. समुद्रामध्ये पोहायला गेलेले जे माणसं असतात त्यांना सुद्धा मारू शकतो. इतक्या डेडली पॉइझनस असतात त्या निमॅटोसिल्सच्या नांग्या. म्हणजे स्टिंग म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, स्टिंग. तर आता या व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की माणसाला सुद्धा मारू शकतात, इतका डेडली पॉइझनस त्याच्या नांग्या असतात. ऐकू येतोय माझा आवाज सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. तर हा फायसेलिया आपण दुसरा अॅनिमल बघितला. BBC च्या वेबसाईट वरती येते, BBC ची डॉक्युमेंटरी येते फायसेलियावरती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण तिसरा कोणता प्राणी बघितला? यूप्लेक्टेला बघितला. तर यूप्लेक्टेला हा ग्लास रोप स्पॉन्ज असं त्याचं कॉमन नेम आहे, बरोबर. तर अशा रीतीने हे सगळे अॅनिमल्स तुम्हाला स्टडी करायचे. नंतर आज आपण कोणते बघितले? प्लॅटीहेल्मिन्थिस आणि ॲस्कीहेल्मिन्थिस, बरोबर. तर प्लॅटीहेल्मिन्थिस आणि ॲस्कीहेल्मिन्थिस पण तुम्हाला मी सांगतो, बघा तुम्ही. त्याच्यावरती पण खूप छान छान व्हिडिओ अवेलेबल आहे. त्याचं नाव काय प्राण्याचं? टेनिया सोलियम. टेनिया सोलियम. ओके. आता याचं लाईफ सायकल तुम्ही बघा टेनिया सोलियमचं कसं असतं. हा अर्धा डुकरामध्ये म्हणजे डुकरात पण राहतो आणि माणसांमध्ये पण राहतो. ठीक आहे. डुकरात म्हणजे डायजेनिक होस्ट आहे, डायजेनिक होस्ट असतात, त्याला 2 होस्ट असतात. बघा तुम्ही याचं लाईफ सायकल. When you get your next big idea, say sparkly ketchup, Grammarly's toast. आज हम बात कर रहे हैं टेप वॉर्म्स और उसकी वजह से होने वाले डिजीजेस के बारे में। 2 मेन स्पीसीज है टेप वॉर्म के जो डिजीज कॉज करता है, जिनमें से एक है टेनिया सैजिनेटा, जिसे बीफ टेप वॉर्म भी कहा जाता है। ये काउस में पाया जाता है। और दूसरा है आवाज येतोय का टेनिया याचा सोडियम, हिंदीमध्ये? जिसे पॉर्क टेप वॉर्म भी कहा जाता है। पॉर्क मतलब ये पिग्स में पाया जाता है। टेप वॉर्म की वजह से जो डिजीज होता है उसमें से मेन है टेनियासिस और दूसरा हो सकता है सिस्टिसर्कोसिस, जो होता है सिस्टिसर्कस की वजह से। टेप वॉर्म सिस्टिसर्कस की वजह से येतोय का ये आवाज? जो टेनिया सोलियम है सर. दोनों कॉज कर सकता है। टेनियासिस भी कॉज कर सकता है और सिस्टिसर्कोसिस भी कॉज कर सकता है ह्यूमन बॉडी में। हात थोडा थोडा येतो सर. सैजिनेटा है वो ह्यूमन बॉडी में सिर्फ टेनियासिस कॉज कर सकता है। बघा आज हम बात कर रहे हैं टेनिया सोलियम के लाइफ आवाज? साइकिल के बारे में, यानी कि पॉर्क टेपवर्म के बारे हो में। हो येतोय सर. ये है ह्यूमन बॉडी। अब ह्यूमन बॉडी में ये टेपवर्म आता कैसे है? टेपवर्म का जो इन्फेक्टिव स्टेज आता है ह्यूमन बॉडी में वो है सिस्टिसर्कस। जब कोई पॉर्क यानी कि पिग का मीट इन्फेक्टेड होता है टेपवर्म से, टेनिया सोलियम से, यानी कि उनके अंदर टेपवर्म का सिस्टिसर्कोसिस प्रेजेंट होता है, उस मीट को कहते हैं मिजली पॉर्क, यानी कि उस पिग के मीट को कहते हैं मिजली पॉर्क। जब वो मिजली पॉर्क हम लोग कंज्यूम करते हैं, ह्यूमन कंज्यूम करता है, विच इज़ द इन्फेक्टेड पिग मीट, मिजली पॉर्क, तब जो सिस्टिसर्कस है टेनिया सोलियम का वो हमारी बॉडी के अंदर आता है थ्रू आवर माउथ। अब ये ट्रैवल करता है हमारे गैस्ट्रोइंटेस्टिनल ट्रैक्ट में। अब ये ट्रैवल करते करते इसका थोड़े बहुत चेंजेस होते हैं जब तक ये पहुंचता है हमारे स्मॉल इंटेस्टाइन में। अब क्या चेंजेस होते हैं? ये है सिस्टिसर्कस, लार्वा ऑफ टेनिया सोलियम है। इसे ब्लैडर वर्म भी कहा जाता है।
क्योंकि ये ब्लैडर की तरह दिखने में लगता है। इस स्टेज में जो टेनिया सोलियम का मतलब एडल्ट का जो हेड होने वाला है वो हेड इसके अंदर इन्वेजिनेटेड रहता है। इसके नेक्स्ट स्टेप में वो जो हेड है, हेड ऑफ टेनिया सोलियम जिसे स्कॉलेक्स भी कहते हैं, वो बाहर निकलने लगता है, यानी कि इवेजिनेट करने लगता है सिस्टीसर्कस लार्वा के अंदर से। और धीरे धीरे इस स्कॉलेक्स यानी कि हेड के ऊपर कुछ सक्कर्स दिखने लगते हैं तुम्हाला जर और काही कुछ क्वेश्चन हुक्स असतील दिखने तर लगते विचारायचे हैं। हा. और इस सक्कर और हुक के ज़रिए ये जब स्मॉल इंटेस्टाइन में निखिल, पहुंचता है तब वो स्मॉल इंटेस्टाइन के वॉल में स्टिक हो जाता है। अब स्मॉल इंटेस्टाइन में पहुंचने के माझा बाद आवाज ये येतोय धीरे का? धीरे बड़ा होता है और एक एडल्ट सर ते बंद करा बन सर जाता पण है। तो ये काय? एक एडल्ट टेपवर्म है। ते एडल्ट युट्यूबचा टेपवर्म व्हिडिओ का तीन हिस्सा त्याच्यात होता है। आवाज येत नाही. एक है हेड जिसे स्कॉलेक्स भी कहते हैं, दूसरा है नेक और तीसरा है जो बॉडी है। आता येतोय का माझा आवाज? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हो सर, येतोय सर निखिल. हा, माझा आवाज येतोय ना? आता तुम्हाला मी सांगतो बघा, तुमच्या झूमच्या खाली इथे एक ही स्क्रीन माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला? बोला. रोहित, यस सर. बघा तुमच्या झूमच्या खाली इथे रिॲक्शन नावाची ही एक टेप आहे. दिसते का? काय दाखवतोय ते कर्सर? हो सर, दिसते सर, दिसते. हा, त्याला त्याच्यावर असा सिम्बॉल आहे स्माइलच्या. हा, स्माइलीचा सिम्बॉल आहे, ते क्लिक करा. अरे दिसतंय का? मी हा करतो ते ते दिसतंय का तुम्हाला? हो सर, दिसतंय. हा, इथे रेज हँड म्हणून म्हटलंय पहा, दिसतंय का? हो सर, दिसतंय. हा, इथे जर क्लिक केलं तुम्ही तर तुमचा असा हात आता माझ्या व्हिडिओच्या वरती हात वरती आला बघा. दिसलं का? हो सर, आला सर, आला आला. तर तुम्हाला आणि नंतर तिथे लोअर हँड येतोय पहा. आता लोअर हँड केलं की तो हात खाली येऊन जातो. ओके, करून बघू का सर? हा करून बघ. तुम्हाला शिकवण्यासाठीच मी घेतोय. हा बघा, तो हात आला वरती आला. रोहित हो काळे सर, लोअर हँड केलं. आला सर. लोअर केल्यावरती लोअर होतो. तर तो व्हिडिओ चालू असताना तुम्हाला कुठली पण गोष्ट नाही समजली तर ती मला विचारायची, तुम्ही हात रेस वरती करून, हात वर करून. हो तुम्हाला सर, ठीक ऑनलाईन आहे. असा हात वरती करता येईल. ठीक आहे. हो सर. आणि तुम्ही कोणतेही क्वेश्चन्स विचारू शकता मला. ठीक आहे. हा, तर मग आता तो व्हिडिओ बघा. शेअर स्क्रीन करावी लागेल. दिसली स्क्रीन? उसे कहा जाता है स्ट्रोपिला। द होल बॉडी इज द स्ट्रोपिला। अच्छा, स्कॉलेक्स यानी कि हेड में 4 सकर्स होते हैं और सकर्स के ठीक ऊपर 2 रो ऑफ हुक्स होते हैं। 2 रोज ऑफ हुक्स प्रेजेंट होते हैं और इस हुक्स में हुक्स रहने वाले रीजन को कहा जाता है रोस्टेलम। दिस रीजन इज कॉल्ड रोस्टेलम। ये हो गया हेड। अब हेड के बाद आता है नेक और नेक के बाद आता है द स्ट्रोपिला। टेपवर्म का जो स्ट्रोपिला होता है वो सेगमेंटेड होता है और हर एक सेगमेंट में मेल और फीमेल बोथ सेक्स ऑर्गन्स प्रेजेंट होते हैं, यानी कि एक एक काय सेगमेंट म्हणतो? स्वयं संपूर्ण होता है। ठीक है, और इस एक एक सर आवाज नीट सेगमेंट येत नाही सर त्याच्या. कहा जाता है प्रोग्लॉटिड। जो हा सेगमेंट नेक के आवाज मी पास होते शेअर हैं केलाय वो तुम्हाला. इमैच्योर प्रोग्लॉटिड्स होते हैं। उसके बाद वो धीरे धीरे मैच्योर होते हैं ते और इंटरनेट लो सबसे असेल ज़्यादा ना मैच्योर त्यामुळे नाही. प्रोग्लॉटिड को कहा जाता है ग्रेविड प्रोग्लॉटिड। इसके अंदर बहुत सारे फर्टिलाइज्ड एग्स प्रेजेंट होते हैं और बहुत ज़्यादा मैच्योर होने के बाद ये प्रोग्लॉटिड, ग्रेविड प्रोग्लॉटिड एक एक करके उसके बॉडी से सेपरेट हो जाता है और ह्यूमन स्टूल यानी कि फीसिस के ज़रिए बॉडी के बाहर आता है और उसके अंदर जो एग्स रहते हैं उसे रिलीज़ कर देता है।
तो ये है एडल्ट टेपवॉर्म यानी कि टेनियोसोलियम जो स्मॉल इंसान के स्मॉल इंटेस्टाइन में हुक और सकर्स के ज़रिए चिपका हुआ है स्मॉल इंटेस्टाइन के वॉल में। आता येतोय का अब आवाज? ये जो ग्रेविड प्रोग्लॉटिड है इसके अंदर बहुत सारे फर्टिलाइज्ड एग्स प्रेजेंट हैं। ये प्रोग्लॉटिड इस पूरे बॉडी से अलग हो जाएगा और स्मॉल इंटेस्टाइन से ट्रैवल करके लार्ज इंटेस्टाइन से होके ये ह्यूमन फीसिस के साथ ग्रेविड प्रोग्लॉटिड बाहर निकल जाएगा और बाहर निकलते निकलते कभी कभी इसका रैप्चर हो जाता है और जो एग्स होते हैं वो भी फीसिस में ह्यूमन फीसिस में प्रेजेंट होते हैं। फीसिस के ज़रिए ये एग्स एंड ग्रेविड प्रोग्लॉटिड इन्फेक्टेड ह्यूमन बॉडी के बाहर आता है यानी कि एनवायरनमेंट में आ जाता है। अब ये एग्स किसी भी चीज़ को इन्फेक्ट कर सकता है। अब ये एग जब बाहर आता है विद द फीसिस ऑफ ह्यूमन द इन्फेक्टेड ह्यूमन, अब ये पानी को कंटेमिनेट कर सकता है या फिर किसी ग्रास को या वाटर प्लांट को कंटेमिनेट कर सकता है। टेनियोसोलियम का जो सेकेंडरी होस्ट है वो है पिग और प्राइमरी होस्ट है ह्यूमन, क्योंकि ये अपना सेक्सुअल साइकिल ह्यूमन में स्पेंड करता है इसलिए ह्यूमन इसका प्राइमरी होस्ट है और एसेक्सुअल साइकिल इसका पिग के अंदर होता है इसीलिए पिग इसका टेनियोसोलियम का सेकेंडरी होस्ट है। अब ये पिग जो होता है ये ह्यूमन फीसिस को खाता है। जब ये ह्यूमन फीसिस को खाता है तब अगर उसके अंदर ग्रेविड प्रोग्लॉटिड या फिर टेनियोसोलियम का एग प्रेजेंट होता है वो चला जाता है पिग की बॉडी में, यानी कि वो पिग के मुंह से पिग के बॉडी के अंदर जाता है और पिग के गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रैक्ट में ट्रैवल कर सकता है और ये इन्फेक्टेड प्लांट के ज़रिए भी पिग के बॉडी में जा सकता है, इन्फेक्टेड ग्रास के ज़रिए। अब ये है पिग का गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रैक्ट। अब जो एग्स हैं वो पिग के गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रैक्ट में पहुंच चुका है। अभी एग्स में भी कुछ चेंजेस आएंगे, तो चलिए देखते हैं कि ये एग्स में क्या चेंजेस आते हैं जब ये पिग के गट में होता है। ये जो एग होता है इसका जाइगोट जब बन के एग बनता है उसके बाद उसका डिवीजन होता है। सिंगल सेल स्टेज के बाद इसके मल्टीपल सेल्स बनते हैं और धीरे धीरे ये एक स्ट्रक्चर बनाता है जिस स्ट्रक्चर का नाम है ऑन्कोस्फीयर। इस ऑन्कोस्फीयर के अंदर 6 हुक वाला हेक्साकैंथ प्रेजेंट होता है और इसके चारों ओर एक शेल होता है। तो ऑन्कोस्फीयर बेसिकली एक सिस्ट है जिसके अंदर हेक्साकैंथ प्रेजेंट है, यानी कि 6 हुक वाला लार्वल स्टेज। तो ये है एंसिस्टेड हेक्साकैंथ और ऑन्कोस्फीयर। अब ये ऑन्कोस्फीयर जब पिग के गट में यानी कि स्मॉल इंटेस्टाइन में पहुंचता है तब स्मॉल इंटेस्टाइन में जो एल्कलाइन एनवायरनमेंट होता है वो जाकर इस ऑन्कोस्फीयर के आउटर लेयर यानी कि एक शेल को डिज़ोल्व कर देता है। अब यही जब ऑन्कोस्फीयर का एक शेल डिज़ोल्व हो जाता है तब उसके अंदर जो हेक्साकैंथ प्रेजेंट था वो बाहर आ जाता है। ये है हेक्साकैंथ जिसके अंदर 6 हुक्स प्रेजेंट हैं। अब ये हेक्साकैंथ क्या करता है, ये हेक्साकैंथ अपने हुक्स के ज़रिए पिग के गट में यानी कि स्मॉल इंटेस्टाइन में हुक्स के ज़रिए इंटेस्टाइन के वॉल में स्टिक कर जाता है, मतलब अटक जाता है और इसके बाद पिग के स्मॉल इंटेस्टाइन को इन्वेड करके ये इसके ब्लड स्ट्रीम के ज़रिए लास्ट में जाकर पहुंचता है पिग के मसल में। जब ये पिग के मसल में पहुंचता है तब ये हेक्साकैंथ से धीरे धीरे बन जाता है सिस्टी सर्कस। सिस्टी सर्कस वही इन्फेक्टिव स्टेज है जो ह्यूमन कंज्यूम करते हैं। अब ये सिस्टी सर्कस रह जाता है पिग्स के मसल में। जब ये पिग के वो मसल्स एज अ मीट खा लेते हैं इंसान तब वो सिस्टी सर्कस लार्वा ह्यूमन के बॉडी में फिर से पहुंच जाता है और एक और ह्यूमन को इन्फेक्ट करता है। इसको कहा जाता है टेनियोसिस डिजीज़। इसके अलावा भी टेनियोसोलियम की वजह से ह्यूमन बॉडी में एक और डिजीज़ हो सकता है। वो क्या हो सकता है, ह्यूमन जो पिग के मीट को खा रहे थे यानी कि पॉर्क को खा रहे थे उसकी वजह से उनके बॉडी में सिस्टी सर्कस जा रहा था। लेकिन अगर ह्यूमन एग्स को खा ले
सिस्टी सर्कस को ना खा के अगर ये कंटामिनेटेड एग्स को खा ले, यानी कि कुछ वेजिटेबल्स या प्लांट के ज़रिए जिसके अंदर एग्स प्रेजेंट है टेनिया सोलियम के, उसको खा ले, तो ये एग पहुंच जाता है ह्यूमन की गैस्ट्रो इंटेस्टिनल ट्रैक्ट में। जो पहले सिस्टी सर्कस पहुंच रहा था, अब एग पहुंच रहा है हमारे जीआई ट्रैक्ट में। अब जब ये एग पहुंचता है, एग का सेम डिवीजन होता है जैसा पिग के गट में हुआ था। ये एग से बनता है धीरे धीरे ऑन्कोस्फीयर, और ऑन्कोस्फीयर का शेल डिज़ोल्व होता है हमारे स्मॉल इंटेस्टाइन के एल्कलाइन एनवायरनमेंट में, और जो निकल के आता है वो होता है हेक्साकैंथ। और वो हेक्साकैंथ जाके इंसान के स्मॉल इंटेस्टाइन में वॉल को इन्वेड करता है। इन्वेड करके इंसान के मसल में या फिर ब्रेन में या फिर अलग अलग जगहों पे पहुंच जाता है। पहुंचकर वहाँ पर इंसान के मसल में या ब्रेन में वो बनाता है सिस्टी सर्कस, जो पहले पिग के मसल में था। अब अगर इंसान एग्स को कंज्यूम करता है तो इंसान के मसल में ये सिस्टी सर्कस बनता है, और इसकी वजह से बहुत सारे कॉम्प्लिकेशंस होते हैं, बहुत सारे सिम्टम्स होते हैं, और इसी डिजीज़ को कहा जाता है सिस्टी सर्कोसिस इन ह्यूमन, जो टेनिया सोलियम की वजह से हो सकता है। ओके, सिस्टी सर्कोसिसचं तुम्हाला हे कळालं का? highest paid entry level job in the world is not of a product manager or a software developer or a data analyst. सिस्टी सर्कोसिस नावाचा रोग होतो टेनिया सोलियमचं इन्फेक्शन जर जास्त झालं तर। तुम्हाला लाईफ सायकल समजलं का? पिग मध्ये आणि ह्युमन बिईंग मध्ये लाईफ सायकल कसं चालतं त्याचं? निखिल आणि पवन, तुमचे व्हिडिओ चालू करा. हो सर. व्हिडिओ चालू करा. पवन महाजन व्हिडिओ चालू करा. पवन व्हिडिओ चालू कर. ओके, याच्या पुढचा ॲनिमल आहे आपला ॲस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड. ओके, हा जो आहे हा प्लॅटीहेल्मिन्थिस मध्ये होता. फायलम सर ऐकू आलं नाही सर, ते कोणता हो सर? ते कोणते ॲनिमल आहे सर? टेनिया सोलियम ॲनिमल होता आपण जो आता पाहिला तो. आणि आता आपण नाही, आता कोणता पाहणार आहे आपण? ॲस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड म्हणजे राऊंड वर्म. ओके, ॲस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड त्याला कॉमन नेम आहे राऊंड वर्म. ठीक आहे सर. हो सर. ठीक आहे ठीक आहे. हा पवन महाजन कोण आहे? त्याने व्हिडिओ चालू करा बरं पहिले. पवन महाजन, उत्कर्ष पाटील व्हिडिओ चालू करा. माईक बंद कर. तो मला इथे निखिलचा माईक बंद राहू दे. आता उत्कर्षचा माईक चालू करा. पवन महाजन, हॅलो पवन महाजन, चालू कर व्हिडिओ, चालू ठेव तुझा. नेटचा प्रॉब्लेम आहे त्याला. उत्कर्ष पाटील तुझा व्हिडिओ चालू कर. उत्कर्ष पाटील ऐकू येतोय का आवाज? तुम्हाला सगळ्यांनी लक्षात ठेवा, प्रेझेंट सर इथे द्यायचं नाहीये. ओके, प्रेझेंट सर कुठे द्यायचंय? क्लासरूम मध्ये मी जे व्हिडिओ पोस्ट करतो, लिंक पोस्ट करतो सर ते युट्यूबला कमेंट टाकायचं आहे का सर? ते युट्यूब वरती टाका किंवा क्लासरूम मध्ये टाका. हो सर. इथे चॅट मध्ये प्रेझेंट सर टाकतोय तो पवन कुल्लू. हे पाय इथे दिसतंय का तुम्हाला? सर मी महाजन पवन प्रेझेंट आहे, हे चॅट मध्ये टाकतोय तो. चॅट मध्ये नाही टाकायचं. हे चॅट तुम्हाला नंतर दिसणार नाही, काही राहणार नाही. कुठे टाकायचं? युट्यूब वर टाका किंवा क्लासरूम मध्ये टाका. का तो उत्कर्ष पाटील पण इथेच टाकतोय. उत्कर्ष पाटील तुझा माईक चालू कर. उत्कर्ष पाटील, व्हिडिओ चालू झाला. उत्कर्ष पाटील बघा, तुम्ही व्हिडिओ नाही चालू केला मी रिमूव्ह करून टाकेल तुम्हाला. महाजन पवन व्हिडिओ चालू करा.
आणि तुझा आवाज पण चालू करा. हा, व्हिडिओ नाही हो, चालू सर. केला तर रिमूव्ह करून टाकेल मी तुम्हाला मीटिंग मधनं. उत्कर्ष पाटील तुझा व्हिडिओ चालू कर. महाजन पवन. हो केला सर. हा, तू वर्गात का बरं येत नाही? हो सर रेग्युलर आहे ना. येतो का? हा ठीक आहे. इकडे वेगळाच दिसतोय तू म्हणून विचारतोय. ओके. क्लासरूम मध्ये टाकायचं आहे उत्कर्ष. इथे चॅट मध्ये जे टाकलंय ना तू, उत्कर्ष पाटील प्रेझेंट सर जे इथे टाकलंय ते इथे नाही टाकायचं. कुठे टाकायचं? क्लासरूम मध्ये. गुगल क्लासरूमला जॉईन आहे का तू? बोल उत्कर्ष. माईक अनम्यूट कर तुझा. नाही सर मी जॉईन नाही सर. उत्कर्ष मी जॉईन नाही सर. मग क्लासरूमला जॉईन हो ना. तू हे दिली की नाही? तुझी इंटरनल टेस्ट दिली की नाही? हो दिली सर. हा, मग क्लासरूमला जॉईन हो ना. तू कस काय दिली मग बिना क्लासरूमची? क्लासरूम मध्ये लिंक हो, टाकली मी इंटरनलची. हो जॉईन होतो. हा, क्लासरूमला जॉईन हो. क्लासरूम मध्ये व्हिडिओच्या पण लिंक असतात. तुझा हे चालू कर ना तू, व्हिडिओ चालू कर उत्कर्ष. सर मी पण दिली नाही बारीक. मग उद्या मला भेट हो सर. क्लासमध्ये. उद्या भेट. बाकीच्या लेक्चरला वगैरे जाऊ नको. पहिले इंटरनल द्या तुम्ही. मी ते बंद करून टाकले. चालेल, सर. 3 दिवस झाले इंटरनल देऊन. क्लासरूमला जॉईन आहे का तू महाजन? हो सर जॉईन. मग क्लासरूम मध्ये इंटरनलची तुला दिसत नाही का टेस्ट? पहा तुम्हाला मी दाखवतो. गुगल क्लासरूम हो, सर. उघडा तुम्ही सगळ्यांनी. फोनवरती गुगल क्लासरूम डाउनलोड करा. ऍप आहे का सर ते? हो, गुगल क्लासरूम ऍप आहे चालेल. फोनवर. हो सर. आणि इन्स्टॉल करतो मी. हा, उद्या मला तुम्ही भेटायला लागलास तर मी तुम्हाला दाखवेल कसं करायचं ते. चालेल सर. तिथे मी इंटरनलची लिंक टाकलेली आहे. आलं का लक्षात? हो सर. तिथे इंटरनलची लिंक टाकली आहे. ती इंटरनल सगळ्यांनी द्यायची. आज 2 जण आले होते माझ्याकडे. त्यांना मी चालू करून दिलं. त्यांनी ती टेस्ट तिथल्या तिथे दिली. ज्यांनी टेस्ट दिली नसेल इंटरनलचे मार्क तुम्हाला आहेत. हे आता कोण चालू होत आहे? आता कोण चालू होत आहे? स्वाती पुंडलिक पाटील. सगळ्यांनी इंटरनलची टेस्ट द्या. आता आपला मीटिंगचा टाइम संपतोय ना. आता जॉईन होत आहे सगळे. स्वाती नंतर कोण आहे अजून? निखिल, रोहित, पवन. उत्कर्षचा व्हिडिओ चालू होत नाही. उत्कर्ष कोण आहे? मला दिसत का बरं नाही उत्कर्ष? उत्कर्ष व्हिडिओ चालू कर. स्वाती तू टेस्ट दिली का? हॅलो स्वाती, माईक अनम्यूट कर तुझा. सर केलं मी ते ऍप डाउनलोड. होतंय ते. हा, मग त्याला मी ग्रुपमध्ये त्या क्लासरूमची लिंक दिलेली आहे. ती लिंक क्लिक कर. म्हणजे त्या हो. क्लासरूम मध्ये तू त्या क्लास जॉईन कर. चालेल सर. स्वाती तू इंटरनल दिली का? मी तुला बोलतोय. ठीक आहे, आता आपला टाइम संपलाय. आजची मीटिंग आपण इथे थांबवू. ज्यांना अडचण हो, असेल सर. त्यांनी मला उद्या क्लासरूम मध्ये भेटा. चालेल सर. बाय. सर काय सर जनरल सर्टिफाय करणार सर, म्हणजे पुढच्या हप्त्यापर्यंत उद्या द्यायचे का दाखवा जनरल? मला. उद्या दाखवा लिहिलेले असतील तर. उद्या दाखवा जर्नल ज्यांनी लिहिलेत त्यांनी. ओके बाय.